राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर नांदेडमध्ये देखील महायुतीने दणदणीत विजय मिळवला। नांदेड जिल्ह्यातील एकूण 9 विधानसभा मतदारसंघातून 9 पैकी 9 जागा महायुतीने जिंकल्या। आपण सध्या आहोत नांदेडच्या या ITI कॉर्नरमध्ये। आपण पाहू शकतो की महायुतीने जे विजय मिळवला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते नांदेड शहरात एकंदरीत बॅनर वार सुरू केलेले आहेत। कार्यकर्त्याला आता कुठेतरी आशा लागलेली आहे की आता आपला नेता आमदार झाला आणि आता पुढे तो नामदार व्हावा, यासाठी जे नांदेड जिल्ह्यातील जे कार्यकर्ते आहेत ते बॅनर वारच्या माध्यमातून आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत। हे जे बॅनर आहे आता प्रताप पाटील चिखलीकर जे अजित पवार गटाकडून लोहा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे संग्राम पाटील मोरे यांनी हे जे बॅनर लावले, आता साहेब आमदारच नाही तर नामदार अशा आशयाचं हे बॅनर आहे। तर त्यांच्या बाजूलाच एक बॅनर आहे भावी मंत्री असे आशयाचं जे बॅनर आहे क्षितिज जाधव या कार्यकर्त्याने लावलेले आहे। एकीकडे हे नामदार मंत्रिपदासाठीचे जे बॅनर लावलेले आहे तर दुसरीकडे बालाजी कल्याणकर यांच्या कार्यकर्त्यांनी एक बॅनर लावलेला आहे। हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा अशा आशयाचं बॅनर विकास देशमुख तरोडेकर जे महानगर युवा सेना प्रमुख आहेत त्यांच्या वतीने लावलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर नांदेड जिल्ह्यात आता कुठंतरी आमदार झालेत, त्यांना आता मंत्री होण्याचे वेध लागलेत असंच म्हणावं लागेल। संजय सूर्यवंशी, साम TV न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।